तुमच्याकडे जातात मदतीला? आपल्याला माहिती आहे की मी अवकाळी पावसाची पाऊस आल्यानंतर मी स्वतः जाऊन पाहणी केली. सगळ्याच ठिकाणी परीक्षण झालेलं आहे. सर्व अधिकाऱ्यांनी तिथल्या जाऊन पंचनामे केलेले आहेत आणि जिथे ज्यांचं नुकसान झाले त्यांचे प्रस्ताव शासनातर्फे पाठवण्यात आलेले आहेत आणि नक्कीच प्रशासनाने त्यांना मदतीची दखल घेतलेली आहे. आपल्याला माहिती आहे की सगळीकडेच अल निनोचे येणारा परिणाम सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्यासाठी खबरदारी घ्यावी म्हणून ह्या उपाययोजना करण्यात येत आहेत. सगळ्यांनीच सगळ्याच गोष्टींची बचत करण्याची आता वेळ आलेली आहे. त्यामुळे कोणालाही त्रास न होईल अशा पद्धतीनं ह्या अशा नियोजनाची आता गरज असल्यामुळे ह्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. पण नक्कीच कोणाही नागरिकांना कसल्याही गोष्टीचा त्रास होऊ नये यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्या दिवशी सगळे प्रतिनिधी मी पाठवलेले होते, त्यांची दखल घेतलेली आहे. त्यांच्याशी मी फोनवर प्रत्येकाशी बोललेली आहे. प्रत्येकाचीच जवळजवळ मी प्रत्येकाशी चौकशी करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतलेल्या आहेत. झालेली घटना अतिशय दुर्दैवी होती, हे काही नव्याने सांगायला नको. पण ज्या कुटुंबांना कुटुंबातील लोक गेली आहेत त्यांच्यासाठी शासनाने सर्वतोपरी दखल घेतलेली आहे. आताच्या या पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना बियाणं आणि खतं ही मिळण्यासाठी खूप धडपड करावी लागते. पण शासनातर्फे ऑनलाईन खतं मिळण्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे. कुठेतरी प्रयोग करावा लागतो. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये नियोजन केलेलं आहे आणि कृषी मंत्र्यांनी त्याबाबत उत्तर दिलेलं आहे. आजची मीटिंग झालेली आहे, त्या संबंधात मी उत्तर दिलेली आहेत. थँक्यू. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.